जनसंवाद रॅली ही भाजपची सुरू आहे आणि अधिकृत उमेदवार हे जनसंवादासाठी आता दाखल झालेले आहेत. मशीनगरमध्ये अनेक सोसायट्या आणि वस्ती भागांमध्ये आता त्यांच्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी यांना रस्त्यावर उतरलेले आहे. आपल्यासोबत आज प्रचार यात्रेमध्ये दाखल झाले गणेशजी शर्मा आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून प्रचार यात्रेपासून लांब होते. काय नाराजी होती त्यांची आणि आज त्यांची काय मनोधरणी पक्षाने केलेली आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय नाराजी काय होती पक्षाची आणि कोणी मनोधरणी? असं काही नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता कधी नाराज नसतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करताना संघ परिवार असेल ही आमची मातृसंस्था आहे. याच्यामध्ये विचारांना काम करताना काही गोष्टी मिळतात काही मिळत नाही. पण खरंच स्वयंसेवक नव्या उमेदवारी सुरू होतं. मला खात्री होती यंदा उमेदवारी मिळेल, पण काही कारणाचं पक्षाला वाटलं की बाबा यंदा गणेश यांना योग्य नाही. ठीक आहे, पुढच्या वेळेस अजून मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या दमाने काम करू आणि पुढच्या वेळेस 100% उमेदवारी मिळेल यासाठी प्रयत्न करू. पण भारतीय जनता पार्टीचे हे चारही उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू. पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीमागे राहू उभे राहू. त्यावेळेस पक्षाने काय तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे? तुमची नाराजी दूर करण्यामध्ये नेमकं कुणाचा हात आहे आणि कोणी तुम्हाला असं काही पक्ष नाराज भारतीय जनता पार्टीचे आमचे केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ असतील किंवा या मतदारसंघाचे आमचे सामान्य राज्यमंत्री माधुसाहेब मिसाळ असतील, प्रभागातले सुनाची निमाले असतील, वेळोवेळी यांनी सांगितलं की कार्यकर्ता पुढच्या काळात राहायचा असेल, प्रवास राहायचा असेल तुम्हाला मुख्य प्रवास आपल्या ताटात राहून पाठवावं लागेल. त्यामुळं आम्ही सगळे कार्यकर्ते पहिल्यापासूनच आपल्या विचाराची असतात. भारतीय जनता पार्टीचा कधी कार्यकर्ता नाराज होत नाही. त्यामुळे ठीक आहे, नाराजी दुनिबारा असतील, पण त्यापेक्षा आपल्या दमाने काम करू चांगल्या पद्धतीने रिझल्ट घेऊ. आणि ज्या वस्ती भागातलं प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या असंख्य लाभार्थींना यावेळेस सांगून त्या चारही उमेदवाराला कसे जास्तीत जास्त पद्धतीने निवडून येतील यासाठी प्रयत्न करू. हे निकालाच्या दिवशी तुम्ही 16 तारखेला पाहता. गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतो गणेश शर्मा यांनी आपल्या उमेदवारीसाठी दावेदारी केली होती. ते ओबीसी गटातून ते इच्छुक उमेदवार होते. काही कारणास्तव त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. तरीसुद्धा ते आता आजपासून प्रचार यंत्रणेमध्ये सामील झाले आहेत. त्यांची मनधरणी करण्यामध्ये आता पक्षाच्या वरिष्ठांकडून यश आलेलं आहे. आजपासून ते दाखल झालेले प्रचारासाठी. पुढची त्यांची दिशा काय असणार आहे त्यांनी सांगितलं. सर्व उमेदवारांना त्यांनी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि प्रचार यंत्रणेने त्यांनी आता आज सुरुवात केलेली आहे.